नमस्कार मंडळी, मी जयश्री चौधरी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे. तर आज मी मनातल्या महाभारतातील एक अशी व्यक्ती घेऊन आलेली आहे. अशा व्यक्तीबद्दल आज तुम्हाला सांगणार आहे, जी व्यक्ती रोगाने खूप ग्रासित होती. कोण होती ती व्यक्ती? आणि सत्ता संपत्ती सगळं काही असूनही त्या व्यक्तीला सतत आपण एकटे आहोत आणि एकटेपणाची जाणीव व्हायची. तर पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका आणि ऐकून घ्या ती व्हिडिओ. त्या व्यक्तीला जाणून घ्या. तर ती व्यक्ती होती पंडू राजा. एका शापाने त्याचं पुरुषार्थ गहाण पडलं आणि त्याच शापामुळे त्याला स्वतःची संततीही झाली नाही. तो पांडू होता. शिकार करताना त्याने कर्दम ऋषी आणि त्याच्या पत्नीला प्रणयाच्या क्षणी मारलं आणि मरता मरता ऋषींनी शाप दिला, पत्नीशी संबंध ठेवशील त्याच क्षणी तुझा मृत्यू होईल. एका वाक्याने त्याचं आयुष्य संपलं नाही, ते तुकड्यात विभागलं गेलं. पुरुष होता पण पुरुषत्व उरलं नाही. शरीर जिवंत होतं पण त्याचा अर्थ काढून घेतला गेला. कुंती आणि माद्री समोर होत्या पण तो त्यांच्या आयुष्यात पूर्ण उभाच राहू शकत नव्हता. जवळ जाणं म्हणजे मृत्यू आणि दूर राहणं म्हणजे रोज थोडं थोडं मरत राहणं. इच्छा मरत नाही, त्या आतच जळत राहतात आणि तो रोज स्वतःला जाळत होता. रात्री शांत असायच्या पण मन शांत नव्हतं. प्रत्येक क्षणी एकच भीती, जर मी हरलो तर. राजा होता पण स्वतःच्या शरीरावर त्याचा हक्क नव्हता. हे पराभवाचं सगळ्यात खोल रूप असतं. तो जंगलात गेला कारण लोकांपासून नाही तर स्वतःच्या पूर्णतेपासून पळायचं होतं. संतती हवी होती म्हणून दुसरा मार्ग निवडला गेला. पण बाप असूनही तो रिकामाच राहिला कारण त्यात त्याचा अंश नव्हता. पण रोज मन विचारत होतं, तू कोण आहेस? आणि उत्तरात फक्त शांतता येत होती. इच्छा होती पण त्या पूर्ण करणं म्हणजे स्वतःचा अंत होता. ही लढाई तलवारीची नव्हती. ही लढाई स्वतःच्या मनाशी चाललेले युद्ध होते, जिथे जिंकणं म्हणजे जगणं नव्हतं आणि हरणं म्हणजे मृत्यू होता. तो थांबत राहिला, आवरत राहिला. पण माणूस आहे तो, देव नाही. एक दिवस मनाने शरीराला हरवलं. माद्री जवळ होती आणि त्या एका क्षणी तो सगळं विसरला. नाही तर सगळं जाणूनही स्वतःला सोडलं. स्पर्श झाला आणि त्याच क्षणी शाप जिवंत झाला. पांडू मेला, पण खरं सांगायचं तर तो त्या दिवशीच मेला होता, ज्या दिवशी त्याचं पुरुषत्व त्याच्याकडून काढून घेतलं गेलं होतं. शेवट फक्त उशीर झाला. खरं तर काही शिक्षा मृत्यू देत नाही, त्या माणसाला जिवंत ठेवतात. फक्त हे दाखवायला की तो आतून आधीच संपलेला होता. फक्त श्वास चालू होता. म्हणून सत्ता, संपत्ती, संतती सर्व असूनही त्याला एकटं वाटायचं. तो शापाने आणि रोगाने ग्रासित होता. त्याला कधीही मनासारखं जगता आलं नाही. तर असा तो पांडू फक्त नाव नव्हतं, तो एक विरोधाभास होता. देहाने अशक्त पण हातात सत्ता असलेला. कुरूंचं राज्य त्याने स्वप्न म्हणून नाही, जबाबदारी म्हणून स्वीकारलं. राजा होण्याची इच्छा नव्हती पण सिंहासनाने त्याला निवडलं. सत्ता त्याच्याकडे आली पण त्या सत्तेवर त्याला हक्क वाटला नाही कारण ज्याला स्वतःवर विश्वास नसतो त्याच्यासाठी सत्ता ही ओझं बनते. कुरुवंशाचं राज्य चालवणं ही त्याची भूमिका होती पण मनात कायम सावली होती धृतराष्ट्राची. नियतीने त्याला सिंहासन दिलं पण तो सोबत बंधुद्वेषाचं बीज सुद्धा रोवलं गेलं. मोठा भाऊ जिवंत असताना राजा होणं म्हणजे विजय नव्हे, अपराध भाव असतो. पांडू त्या अपराध भावात जगला. सत्ता त्याच्यासाठी गौरव नव्हती तर अस्वस्थता होती. रोगाने त्याला कमकुवत केलं पण सत्तेने त्याला एकटं केलं कारण सत्ता माणसाभोवती लोक गोळा करते पण मनाला एकटं सोडते. वंश वाढवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली आणि नियतीने त्याला मर्यादा दिल्या. राजा म्हणून अपेक्षा मोठ्या पण माणूस म्हणून क्षमता मर्यादित. हीच त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी वेदना होती. नियोग ही समाजाची सोय होती पण पांडूसाठी ही सत्तेची किंमत होती. वंश त्याचा, राज्य त्याचं पण अनुभव त्याचा नव्हता. वनवास त्याने निवडला कारण सत्तेपेक्षा शांतता त्याला हवी होती. राजा असूनही जंगलात जाणं म्हणजे पलायन नव्हे,
ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता. पांडूची पहिली शोकांतिका सत्ता होती. ज्या गोष्टीची इच्छा नसते ती मिळाली की समाधान नव्हे ओझं वाटतं. दुसरी शोकांतिका रोग होती. देहाची मर्यादा सत्तेपेक्षा मोठी ठरली. तिसरी शोकांतिका बंधुद्वेष होती. नियतीने त्याला सिंहासन दिलं पण भावासोबत अदृश्य भिंत उभी केली. चौथी शोकांतिका इच्छा होती. इच्छा नष्ट होत नाही. त्या शांत दिसतात पण योग्य क्षणी उसळतात. पांडूचा मृत्यू एका क्षणाचा नव्हता. तो सत्तेचं ओझं, अपराध भाव, मर्यादा आणि इच्छांचा संगम होता. आयुष्य कधी एका कारणाने तुटत नाही. अनेक न बोललेल्या संघर्षाने ते संपतं. त्याने राज्य दिलं, वंश दिला, समर्पण दिलं पण स्वतःला दिलं नाही. अनेक लोक यशस्वी असतात पण समाधानी नसतात. पांडू त्याच्यासाठी आरसा आहे. पांडूची कथा आपल्याला सांगते सत्ता मिळणं म्हणजे सामर्थ्य नव्हे. सत्ता स्वीकारताना मन तयार नसेल तर ती शापासारखी वाटते. मनातलं महाभारत इथेच पेटतं, जबाबदारी आणि इच्छा यांच्यात. जिथे भूमिका मोठी असते पण माणूस आतून लहान वाटतो. पांडू हरला नाही, तो थकला. कारण काही आयुष्य जिंकण्यासाठी नसतात, ती फक्त निभावण्यासाठी असतात. तर मंडळी, बघितलं, तुम्ही पाहिलं, तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकली असेल तर पांडूबद्दल तुम्हाला महाराज पांडूबद्दल ही माहिती आवडली असल्यास तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला, लाईक करायला विसरू नका. मी उद्याच्या दिवशी पुन्हा एक नवीन पात्र घेऊन येईल. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे राधे.